नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्ननुसार काही जीकेचे पोर्शन असे असतात की ज्याच्यावर टीसीएस फिक्स प्रश्न विचारत आहे. जसे की त्याच्यामधला एक विषय घेतला तो म्हणजे लोकसंख्या. ठीक आहे, तर लोकसंख्यावर प्रश्न फिक्स आहेत. तर लोकसंख्येचं कंपॅरिझन करताना आपण भारताचा लोकसंख्या, त्यानंतर महाराष्ट्राची लोकसंख्या, हे दोन लोकसंख्या महत्वाच्या आहेत, त्या आपल्याला वाचून ठेवायच्या आहेत. ठीक आहे, आता लोकसंख्येवर काही प्रश्न टीसीएस थोडेसे डिटेल जात आहेत, तर काही प्रश्न अगदी बेसिक आहेत. मग शक्यतो बेसिकवर जास्त भर आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. जे बेसिक प्रश्न आहेत ते तरी आपले चुकता कामा नये. तर म्हणून या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, ही जी लोकसंख्या जी पीडीएफ मी तुमच्यासमोर शेअर करत आहे, ही महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आहे, अगदी जो लेटेस्ट आहे. त्या लेटेस्ट मधली ही आकडेवारी आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला हे सगळं काही एक्सप्लेन करणार आहे. तर याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे, तुलनात्मक अभ्यास करणार आहे. फॉर एक्झाम्पल, भारताचं लिंग गुणोत्तर किती आहे? 943. आणि महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती आहे? 929. तर भारत आणि महाराष्ट्र अशा पद्धतीची ही लोकसंख्या आपण अभ्यास करणार आहे. तर म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला वाटल्या त्या तुम्ही नोट डाऊन करा आणि ही पूर्ण पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईल. तिथून तुम्ही ते जाऊन डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला खरंच खूप चांगली माहिती आणि एक्झाम ओरिएंटेड माहिती मिळणार आहे. बघा, भारताचे महानिबंधक यांच्या कार्यालयासमोर दर 10 वर्षांनी जनगणना केल्या जाते. ठीक आहे ना, तर दर 10 वर्षांनी केली जाते. आणि ही सुरुवात कधी झाली? 1872 पासून ही सुरुवात झाली. तर 1872 पासूनची ही जनगणना किती आहे? 15वी आहे टोटल. आणि तिथून पासून म्हणजे आपण जर भारत स्वातंत्र्य कधी झाला 1947, तर 1947 पासून म्हणजे स्वातंत्र्यानंतरची ही जनगणना कितवी आहे? 7वी. कधी झाली आहे ती? 2011 साली. ठीक आहे, त्यानंतर 2021 साली ही होणार होती, पण ते लॉकडाऊनचा पिरियड आल्यामुळे आधीचे 2 वर्ष आपल्याला घराबाहेर पडताच नाही आलं, त्याच्यामुळे ती 2021 ची जनगणना झाली नाही. तर तेवढा तिथे एक खंड पडताना आपल्याला दिसतो. ठीक आहे, त्यानंतर आता इथे बघूया आपण. तर सध्याची जी आकडेवारी काढली महाराष्ट्राची, तर ती जवळपास 12.44 कोटी झाली आहे लोकसंख्या आपली महाराष्ट्राची. ठीक आहे, किती झाली आहे मित्रांनो? 12.44 कोटी. आणि आणि भारतासाठी हे प्रमाण किती झालेलं आहे? 48%. आणि 34.4% हे आपल्या राज्याचं झालेलं आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा, हे नागरी लोकसंख्या आहे. आता जनगणना 2011 ची एकदम पाहूयात आपण. तर ही नवीन अगदी लेटेस्ट वाली आकडेवारी आहे. भारताची म्हणजे महाराष्ट्राची किती झाली आहे? 12.44 कोटी इतकी लोकसंख्या महाराष्ट्राची झाली आहे. आता जनगणना 2011 पाहू. तर 2011 नुसार राज्याची लोकसंख्या किती होती? 11.24 कोटी. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या, किती आहे? 11.24. आणि अखिल भारताच्या लोकसंख्येच्या महाराष्ट्रात किती आहे? 9.3% आहे. भारताच्या कंपॅरिझन मध्ये ही लोकसंख्या किती आहे? 9.3%. हे तुम्ही लक्षात घ्या. मी रिपीट याकरता करतोय जेणेकरून ते तुमचे इथे व्हिडिओ असताना चालू असताना तुमचे ते पाठ व्हावे. ठीक आहे, आता एकूण लोकसंख्या 11.24 कोटी ही 2011 नुसार आहे. त्यानंतर अनुसूचित जातीचं प्रमाण किती आहे बघा? 11.81. ठीक आहे, हे टक्क्यामध्ये आहे. किती आहे? 11.81% अनुसूचित जाती. आणि ज्याला आपण एससी असं म्हणतो. आणि अनुसूचित जमातींचं किती आहे? 9.35%. आता या दोन्ही गोष्टींवर प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, अनुसूचित जातीचं प्रमाण किती आहे? 11.81%. आणि अनुसूचित जमातीचं प्रमाण किती आहे? 9.35%. आणि तेच जर भारताचा विचार केला, अखिल भारतचा जर विचार केला, तर भारताचं किती आहे? 121 कोटी. आणि अनुसूचित जातीमध्ये 16.63. आणि अनुसूचित जमातीमध्ये 8.33%. आता कंपॅरिझन करताना तुम्ही असंही करू शकता, म्हणजे महाराष्ट्राची जी अनुसूचित जमातीची जी लोकसंख्या आहे ती भारतापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, आणि महाराष्ट्राची अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे ती भारताच्या लोकसंख्येपेक्षा लहान आहे. तर असं कंपॅरिझन तुम्हाला करायचं आहे. आता हे कंपॅरिझन तुम्हाला वैयक्तिकरित्या करायचं आहे. ठीक आहे ना, तर तुम्ही ते इथं व्हिडिओमध्ये कंपॅरिझन करताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर फोकस आपल्याला महाराष्ट्र आणि भारत असंच ठेवायचं आहे, बाकीचं काही आपल्याला जास्त विचार नाही करायचा. आता राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे? 365. आणि भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे? 382. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. इथे हा चार्ट दिलेला आहे तो बघा. आता इथे काय वृद्धी दर दाखवला, लोकसंख्येचा वृद्धी दर कसा आहे? तर लोकसंख्येचा वृद्धी दर बघा, आपल्याला 2001 ते 2011 मध्ये बघायचा आहे. हा तुम्हाला 17.60% हा दिसतो, हा भारताचा आहे. आणि 16% हा कोणाचा आहे? महाराष्ट्राचा. तर दोन्ही वृद्धी दर तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलेले आहेत. तर 17.60% भारताचा, 16% सर्वसाधारण महाराष्ट्राचा. आणि आता नागरीकरण बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचं नागरीकरण किती टक्के झालेलं आहे? 45.2%. ठीक आहे, आणि
भारताचं नागरीकरण किती झालं 31.1%. ते दोन्ही टक्केवारी तुम्ही लक्षात ठेवा. आता अजून एक महत्वाचं, महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 1960 मध्ये. ठीक आहे. तर मग पहिली जनगणना आपल्याला पहिली म्हणजे महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतरची कोणती आहे? 1961. तर त्यावेळेस आपला वृद्धी दर किती होता? म्हणजे नागरीकरण किती झालेलं होतं? 28.2%. हे कोणाचं आहे? महाराष्ट्राचं. आणि भारताचं 1961 मध्ये किती होतं? 18%. तर ही पण तुम्ही आकडेवारी लक्षात ठेवा. मधली आकडेवारी नाही लक्षात ठेवली तरी काही हरकत नाही. त्यानंतर आता हे बघा, इथे तुम्हाला दिलंय लोकसंख्येचे काही निर्देशांक, जसं की इथे वृद्धी दर दाखवलाय दोन्ही कंपॅरिझन मध्ये, तो ऑलरेडी आपण बघितलाय. त्यानंतर लोकसंख्येची घनता इथे दाखवली आहे चार्ट मध्ये, आणि झोपडपट्ट्यातील लोकसंख्येची नागरी लोकसंख्येची टक्केवारी दाखवली आहे. झोपडपट्ट्याची टक्केवारी कोणासोबत? नागरीसोबत. तर इथे आपण ऑलरेडी काही गोष्ट बघितल्या. इथे 16% वृद्धी दर महाराष्ट्राचा, भारताचा किती आहे? 17.7%. आणि लोकसंख्येचा घनताचा विचार केला तर 2011ची सरळ बघूया आपण, 365. ठीक आहे. इथे 2011ची हा चार्ट कॉलम तुम्हाला दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर इथे भारताची काय 382. आणि 2011 जर नुसार झोपडपट्ट्यांची जर टक्केवारी जर विचार केला तर महाराष्ट्रात किती टक्के झोपडवारी आहे? तर 23.3%. आणि इकडे भारताचा जर विचार केला तर किती आहे? 17.4%. ठीक आहे. हे झोपडपट्ट्यांचं प्रमाण आहे नागरी लोकसंख्येचे. ठीक आहे. त्यानंतर 2011 नुसार राज्यातील झोपडपट्ट्यांमधील लोकसंख्या किती होती? 1.18 कोटी इतकी होती. ठीक आहे. 1.18 कोटी. आणि अखिल भारतीय स्तरावर किती होती? 6.55 कोटी. म्हणजे महाराष्ट्रात झोपडपट्ट्यांचं प्रमाण कमी आहे ऍज कम्पेअर टू द इंडिया. ठीक आहे. तर झोपडपट्ट्यामध्ये लोकसंख्या जर विचार केला, इथे बघा 2011 नुसार महाराष्ट्रात किती आहे? 118.48%. तर म्हणजे सरळ आपण म्हणू 1.18% म्हणजे कोटी. आणि इकडे किती आहे? 655 लाख वगैरे, म्हणजे सरळ आपण म्हणू 6.55 कोटी. ठीक आहे. अशा पद्धतीने हे झोपडपट्टीची संख्या आहे. तर झोपडपट्टीच्या लोकसंख्येवर एक प्रश्न आलेला आहे मित्रांनो. तुम्ही टीसीएसचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितलं तर तुम्हाला ते सरळ तो प्रश्न ऍज इट इज दिसून जाईल. चला आता बघू आपण स्त्री पुरुषांचं प्रमाण आणि बालकांमधील मुला मुलींचं प्रमाण. तर हे बघा, तर 2011च्या जनगणनेनुसार तर मुला मुलींचं प्रमाण 929 हे महाराष्ट्राचं, आणि बालकांचं प्रमाण किती होतं? 894. ठीक आहे. हे महाराष्ट्राचं. आणि केरळ राज्यामध्ये ते सर्वाधिक होतं 1084. आणि दिल्लीमध्ये सगळ्यात कमी 868 फक्त. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यात कमी स्त्री पुरुषांचं प्रमाण दिल्लीमध्ये 868, केरळ राज्यामध्ये सगळ्यात जास्त 1084. आणि बालकांचं जर मुला मुलींचं प्रमाणाचा जर विचार केला तर अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक आहे 972, आणि हरियाणा राज्यामध्ये सगळ्यात कमी आहे ते 834. तर हे बालकांचं लिंग गुणोत्तरचं. इथे हे चार्ट दिलाय, इथं बघा. इथं हा तो तुम्हाला 2011ची जनगणना आहे. तर स्त्री पुरुषांचं प्रमाण आणि हे बालकांमधील मुला मुलींचं प्रमाण. ठीक आहे. आता स्त्री पुरुषांच्या प्रमाणामध्ये 2011च्या नुसार 929 भारताचं लिंग गुणोत्तर होतं, आणि महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर होतं. आणि 943 हे कोणाचं आहे? भारताचं लिंग गुणोत्तर. आणि बालकांमध्ये मुला मुलींच्या याच्यात 894, आणि इकडे कोणतं होतं? 918. तर भारताची किती आहे तुम्ही लक्षात ठेवा? 918. ठीक आहे. तर सर्वात जास्त आपल्याला कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर दिसते? केरळमध्ये. आणि केरळच आपल्याला बाललिंग गुणोत्तर सुद्धा लक्षात राहू द्या, जेणेकरून जर असा प्रश्न विचारला तुम्हाला लक्षात राहणं आवश्यक राहील. तर 934 हे केरळचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात कमी वगैरे अरुणाचल प्रदेश बाललिंग गुणोत्तर मध्ये सगळ्यात जास्त, आणि सगळ्यात कमी हरियाणा. तर हे पण तुम्ही 2 राज्य लक्षात राहू द्या. आता साक्षरता दर बघूया. 2011च्या जनगणनेनुसार पुरुष आणि स्त्री साक्षरतेचा दर पुरुषांमध्ये किती होता? 18.4%, आणि 75.9% हा स्त्रियांमध्ये होता. ठीक आहे. आणि या दोघांच्या स्त्री पुरुष साक्षरता दरांमधील जी तफावत होती ती किती होती? 19%. ठीक आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवू द्या. आणि याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं, त्यात ही जी माहिती आहे या चार्ट मध्ये आपण बघूयात. तर ही 2011ची जनगणना आपण फोकस ठेवू. तर याच्यामध्ये पुरुष, इथे तुम्हाला पुरुष दिसतील हा कॉलम, हा नंतर स्त्री, आणि नंतर हा काय दिसतील? व्यक्ती. ठीक आहे. तर बघा महाराष्ट्रामध्ये किती टक्के साक्षरता होती? 82.3%. आणि तीच भारतामध्ये किती होती? 73%. ठीक आहे. 82.3 आणि 73. आता महाराष्ट्रातील जर पुरुषांचा विचार केला तर किती आहे? 88.4%. आणि तोच भारताचा जर विचार केला तर किती आहे? 80.9%. 88% आणि 80.9%. स्त्रियांचा जर विचार केला तर किती आहे? 75.9%. आणि इकडे किती आहे? 64.6%. तर अशा पद्धतीने साक्षरता दराचं कंपॅरिझन तुम्हाला दिसते. आणि साक्षरता दरावर सुद्धा प्रश्न ऍज इट इज विचारलेले आहेत.
ठीक आहे, तुम्हाला म्हणून हे लक्षात राहू द्या. आता शैक्षणिक स्तराचा जर आपण विचार केला तर आपण दोन प्रकारे विचार करू शकतो. एक ग्रामीण भागासाठी आणि एक शहरी भागासाठी. तर ग्रामीण भागासाठी जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात म्हणजे 10वी पर्यंत जे शिकलेलं लोकसंख्या आहे ती किती होती 15.4% आणि शहरी भागाचा जर विचार केला 10वी पर्यंत शिकलेले तर ते होते 12.7%. आणि त्याच कंपॅरिझन मध्ये जर शहरी भागाचा विचार केला तर राज्यात ती लोकसंख्या येते 17.9% आणि इकडे किती येते 16% समजा. ठीक आहे ना. तर ही झालं ग्रामीण भागासाठी. आता ग्रामीण भागामध्येच पदवीपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिकलेल्या लोकांची संख्या जर विचार केला तर राज्यामध्ये त्याचा क्रमांक येतो 4.8% आणि भारत स्तरावर येते किती 4.6%. तर हे तुम्ही असं कंपॅरिझन मध्ये तुम्हाला गोष्टी काही लक्षात ठेवायचं आहे. तर हा इथे चार्ट दिलेला आहे आणि या चार्ट नुसार ती माहिती तुम्हाला सहज भेटते. तर इथे बघा माध्यमिक किंवा 10वी पर्यंतचे शिक्षण आहे आणि इथं काय दिलंय पदवीधर किंवा त्यावरील शिक्षण. तर इथं पुरुष आणि स्त्रियांची संख्या आणि टोटल व्यक्ती. तर महाराष्ट्रात जर विचार केला 10वी पर्यंत शिक्षण 16.6% जे ऑलरेडी आपण वर पाहिलं आणि भारताचा विचार केला तर किती आहे 13.9%. तेच पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त किती आहे 10.6% महाराष्ट्रामध्ये आणि 8.9% कोणतं आपल्याला अखिल भारताचा विचार दिसतो. आणि इथं तुम्हाला पुरुष दिसतील आणि इथं भारताचं लेवल केलं तर हे पुरुषांची लोकसंख्या आणि इकडे माध्यमिक स्तरावरील हे इकडे कोणती स्त्रियांची आणि इथं स्त्रियांची भारता लेवल. तर ही लोकसंख्या तुम्ही दोन्ही पॉईंट मुद्दे लक्षात ठेवा आणि नोट डाऊन करून ठेवा. ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करून देईल. ठीक आहे, ॲज इट इट हायलाइटेड पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल. आता कामगार लोकांची संख्या आता ही महत्वाची आहे. 2011 नुसार कामगार म्हणजे राज्यांची किती होती कामगार लोकांची संख्या 44%. त्यामध्ये ग्रामीण लोकांचा जर विचार केला किती होती 49.8% आणि नागरी भागामध्ये किती होती 36.9%. तर ही माहिती आपल्याला या चार्टमध्ये दिलेली आहे तिथं बघा. आता कृषी आणि संलग्न कार्यामध्ये तरी ऍटलिस्ट तुम्ही लक्षात ठेवा 23.5% आणि 22.7%. तर हे बाकी उद्योगाचे प्रकार आणि कोणत्या उद्योगामध्ये किती कामगाराची संख्या होती याचं कंपॅरिझन या चार्टमध्ये दिलेलं आहे. तर हे एवढं काही महत्वाचं नाहीये. मी जे फक्त इथं तुम्हाला कामगारासंबंधित जे मुद्दे डिस्कस केले तेच तेवढे महत्वाचे आहेत. बाकी तुम्ही तुमच्या पर्सनल याने तुम्ही वाचू शकता. चला पुढे बघूयात आपण आता आपल्याला वयोगट आणि त्या वयोगटामध्ये कोणत्या वयोगटात किती लोकसंख्या आहे तर ती आपल्याला बघायचं आहे. तर 2011 ची आपण जास्त फोकस करूयात. तर बघा 15 ते 29 वर्षामध्ये किती लोकसंख्या होती महाराष्ट्रामध्ये 47.5% आणि 15 ते 59च्या दरम्यानचा जो वयोगट होता त्याच्यामध्ये किती होती 61.8%. तो जर आपण अखिल भारताचा जर विचार केला तर किती येते 15 ते 29 वयोगटामध्ये 45% आणि 15 ते 59 वयोगटामध्ये किती येते 58.5%. ठीक आहे ना. आणि आपली जी लोकसंख्याचा जो मनोरा आहे ना तो अशा पद्धतीने तयार होतो. आणि हा मनोरा म्हणजे काय तर हे आपण इकॉनॉमिक्स मध्ये बघितलंय. 12वीचं जेव्हा आपण इकॉनॉमिक्स घेतलंय त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहेत. तर लोकसंख्येचे मनोऱ्याचे किती प्रकार असतात, कोणत्या देशाची कशा पद्धतीचा मनोरा तयार झालेला असतो ही सगळी माहिती आपण त्याच्यात बघितलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये इन्व्हायरमेंट 12वीचं इन्व्हायरमेंट असं प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता किंवा इथं मी आय बटन दिलंय इथे सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. आता स्त्री प्रमुख असलेली कुटुंब संख्या वगैरे तरी याच्यावर तरी अजून कुठे कोणत्या परीक्षेत मला प्रश्न दिसलेला नाहीये स्त्री प्रमुख असलेले कुटुंबे. पण इथे जनगणनेमध्ये आले फक्त आपण तुम्ही नोट्स काही आकडे आहे ते लक्षात ठेवा. राज्यामध्ये 2.44 कोटी लोकसंख्या इतकी आहे की त्या घराचे प्रमुख कोण आहे स्त्री आहे. तर काही कारण असू शकतात पती वारलेला असेल किंवा पती सोडून गेलेला असेल असे कारण असू शकतात त्याच्या मागे. तर 2011 मध्ये बघा 12.8% लोक हे कुटुंब प्रमुख होते महाराष्ट्राचा जर विचार केला तर आणि अखिल भारताचा विचार केला तर 13.1%. ठीक आहे. तर कुटुंबाची लोकसंख्या आपण इथं बघितली. आता हे काही इथं आकडेवारी दिल्या पाण्याच्या सुविधा वगैरे याच्यावर पण कुठलाही याच्यात प्रश्न आले नाही. राज्यसेवेच्या दृष्टीने ही आकडेवारी थोडीशी महत्वाची आहे. पण आपल्या बेसिक परीक्षा असल्यामुळे ही आकडेवारी काही आपल्यासाठी एवढी महत्वाची नाही. त्यामुळे आपण सरळ सरळ पुढे जाऊयात. तर विजेचा वापर 83.9% होतो आणि केरोसिनचा वापर 14.5% होतो. तोच महाराष्ट्राचा जर विचार केला तर 67.3 आणि 31.4 असं ते दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर आता सध्या हे एलपीजीची आकडेवारी मला तरी वाटतं तुम्ही लक्षात राहू द्या कारण की ते उज्ज्वला योजना वगैरे सुरू झाली त्याच्यामुळे त्या संबंधित असल्यामुळे चालू घडामोडीचा प्रश्न ठरतो. तर ही लक्षात ठेवा 43.4% एलपीजीचा वापर होतो आणि इकडे भारताचा जर विचार केला अखिल भारताचा तर ते किती आहे लोकसंख्या 28.5. महाराष्ट्रात किती आहे 43.4 आणि इकडे किती आहे 28.5. ठीक आहे. तर ही लोकसंख्या तुम्हाला भेटते. त्यानंतर बँकिंग मध्ये कोण लाभ घेतो वगैरे याच्यावर तरी कुठला प्रश्न दिसत नाही. पण ही दोन आकडेवारी ऍटलीस्ट तुम्ही लक्षात ठेवा. महाराष्ट्रात किती आहे 68.9% आणि अखिल भारतीय किती आहे 28.7%. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही आपल्याला जनगणना दिसून येते. या जनगणनेचं ऐकून जे आपण वर बघितलं
ते वरचं कंपॅरिझन इन शॉर्टमध्ये या चार्टमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. ते कसं आहे बघा, लोकसंख्या कोटीमध्ये, त्यानंतर दशवार्षिक वृद्धी दर टक्क्यामध्ये आणि साक्षरतेची टक्केवारी. इथं महाराष्ट्राचा कॉलम दिलाय, इथं भारताचा दिलाय. तर हे तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या. इथे मी अंडरलाईन केलेलं आहे. हे तुम्हाला डायरेक्ट वन टाइम एका झटक्यात पाहायचं असेल तर तुम्ही ही आकडेवारी डायरेक्टली पाहू शकता. त्यानंतर ग्रामीण आणि नागरी लोकसंख्या इथे सरळ सरळ 2011 ची दिलेली आहे. लोकसंख्या इथं नागरी लोकसंख्येची एकूण टक्केवारी, स्त्री पुरुषांचं प्रमाण आणि लोकसंख्येची घनता. ठीक आहे. तर तुम्हाला 2011 आणि 2011चा जर विचार केला तर इथे तुम्हाला अशी लोकसंख्या किंवा ती आकडेवारी दिसते. तीच आकडेवारी लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला मी जी अंडरलाईन केली आहे, जी ऑलरेडी आपण वर बघितलेलीच आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे जिल्ह्यानुसार लोकसंख्येची आकडेवारी दिली आहे. म्हणजे महाराष्ट्राचे जिल्हा आणि त्याच्यानुसार दिली आहे. तर तुम्हाला कंपॅरिझन मध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कुठं कमी झाली आहे, सगळ्यात कमी कुठे आहे, घनता कुठं कमी आहे, हे सगळं. आता लोकसंख्या, सगळ्यात जास्त लोकसंख्येचा जिल्हा, सगळ्यात कमी लोकसंख्येचा जिल्हा, याची माहिती तुम्हाला या चार्टवरून काढायची आहे, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. त्यानंतर दशवार्षिक वृद्धी दर, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त झाला आहे, सगळ्यात कमी कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा कमी झालेला आहे हे लक्षात ठेवा. जसं की मुंबई शहरचा कमी झालेला दिसते आपल्याला. त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा लोकसंख्या वृद्धी दर कमी झालेला आहे. तर असे कंपॅरिझन तुम्हाला याच्यात बघायचं या चार्टमध्ये आणि त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टी सिलेक्ट करायच्या आणि निवडायच्या आहे. त्यानंतर साक्षरता दर, कोणता जिल्हा साक्षरतामध्ये जास्त आहे, कोणता कमी आहे, पुरुषांचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त आहे, स्त्रियांचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आहे, जास्त आहे, अशा पद्धतीने तुम्हाला कंपॅरिझन मध्ये अभ्यास करायचा. त्यानंतर स्त्री पुरुषांचं जर प्रमाण विचार केला तर स्त्री पुरुषांचं प्रमाण कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे, सगळ्यात कमी कोणते आहेत, तर तुम्हाला हे करायचं आहे लक्षात. जसं की 1122 रत्नागिरीमध्ये सगळ्यात जास्त, सिंधुदुर्गमध्ये त्यानंतर सगळ्यात कमी विचार केला तर कोणता आहे तो, ते सगळं तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर बालकांमध्ये मुला मुलींचं प्रमाण, याचं सुद्धा कंपॅरिझन या चार्टमध्ये तुम्हाला बघून करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीची हे एकूणच लोकसंख्या तुम्हाला दिसते. याचे कंपॅरिझनने तुम्ही हे करा. ही पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईल. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा चॅनलबद्दल नक्की सांगा.